नमस्कार मित्रांनो. मेष राशीचा पती आणि धनुराशीची पत्नी समजा वैवाहिक सहजीवनात असतील तर त्या दोघांमध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा विवाहबाह्य संबंध येण्याची शक्यता नेमकी किती असते, त्यामागची कारणं कोणती असतात, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. साधारणतः विवाहबाह्य संबंध किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे फक्त आणि फक्त शारीरिक आकर्षणामुळे होतात अशीच आपली समजूत असते. परंतु हे कारण संपूर्णतः सत्य आहे किंवा बरोबर आहे असं अजिबात नाही. या व्यतिरिक्त सुद्धा कारणं महत्त्वाची असतात. दोघांच्या विवाहाकडून आशा अपेक्षा, त्यांचं व्यक्तिमत्व, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हे जाणून घेणं गरजेचं राहील, कारण त्यांच्या व्यक्तिमत्वातच दडलेलं आहे त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या कृती. तर इथे जसं आपण चर्चा करतो आहोत की मेष राशीचे जे पती आणि धनुराशीची पत्नी या दोघांचं व्यक्तिमत्व जाणून घेणं गरजेचं ठरेल. मेष राशीचे जे पती आहेत किंवा पुरुष आहेत किंवा मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये प्रथम भावामध्ये येणारी रास आहे पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि चर स्वरूपाची रास आहे. लक्षात घ्या, ही जी संपूर्ण रास आहे ही पुरुष तत्वाची आहे आणि कुठल्या पुरुषाची समजा जर का मेष रास असेल तर त्याच्यामध्ये हे जे पुरुष तत्व आहे हे दुप्पटीने वाढतं. पुरुष तत्व म्हणजे काय, तर जोर, जबरदस्ती, ऊर्जा, आत्मविश्वास, बिनधास्तपणा, हा जो भाग आहे, बेफिक्रीपणा वगैरे, हा जो भाग आहे, हा भाग मेष राशीच्या पुरुषांमध्ये तुम्हाला दिसून येईल. त्यांच्या सगळ्या व्यक्तिमत्वांमध्ये तुम्हाला दिसून येईल. वागण्या बोलण्यामध्ये सुद्धा हा भाग प्रकर्षाने जाणवेल. राहणीमान सांगायचं झालं तर राहणीमान सुव्यवस्थित, नीटनेटकं, आधुनिक फॅशन यांना आवडतं. डार्क रंगाचे कपडे किंवा डार्क फॅशन किंवा ठळक रंगाचे कपडे यांना जास्त आवडतात. अर्थातच त्यांचं वागणं बोलणं जरी सांगायचं झालं तर बिनधास्त असतं. साधारणतः मेष राशीचे जे व्यक्ती असतात किंवा पुरुष जे असतात हे बोलताना जे त्यांच्या हृदयात असतं तेच त्यांच्या ओठांवर असतं. परंतु त्यांच्या ओठावर असणारी ही वाणी आहे ही बरीचशी तिरकस असते, तिखट असते, टोकदार असते आणि त्याचे व्रण हे समोरच्याच्या हृदयावरती नक्की उमटतात, खास करून त्यांच्या पत्नीवरती. या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जरी आपण एखादी गोष्ट सत्य किंवा जी आपल्याला वाटते ती जरी बोलत असलं तरी ती कशा प्रकारे बोलायची आणि त्याचा परिणाम समोरच्या नेमक्या कशा प्रकारे होईल ही गोष्ट जाणून घेणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं ठरेल. कारण यामुळे सुद्धा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये त्रासदायक गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागू शकेल. ही गोष्ट महत्त्वाची आहे. ॲरोगन्सी तुमच्या शब्दात यायला नको, तो तुमच्या वागण्या बोलण्यात दिसायला नको. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट जर का त्यांनी मनात ठरवली तर ती पूर्ण करून दाखवतात. ती जी जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा आणि संपूर्ण समर्पणाची जी भावना आहे ती अतिशय चांगली असते मेष राशीच्या पुरुषांमध्ये. मेष राशीचे पुरुष असतात ते सहसा कोणाला घाबरत नाही, ना कुठल्या परिस्थितीला ना कुठल्या व्यक्तीला. एखादी गोष्ट मनात आली की ती जोर जबरदस्तीने येणं केणं प्रकाराने ते पूर्ण करून दाखवायची, रिझल्ट ओरिएंटेड व्हायचं, हा भाग मेष राशीच्या पुरुषांमध्ये जास्त दिसून येतो. मेष राशीचे पुरुष हे नेहमी तुम्हाला कामात दिसेल, कुठल्या ना कुठल्या प्रकारचं काम करताना दिसतील. हा भाग त्यांच्यामध्ये खूप चांगला असतो. थोडंसं खर्चिक वृत्ती असते, खर्च करण्याकडे यांचा जो भाव असतो तो थोडासा जास्त असतो. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. अर्थात त्यांचं इन्कम खूप चांगलं असतं, यांचं करिअर खूप चांगल्या प्रकारे बनतं. 0% हिरोपर्यंत बनण्याची जी कृती आहे, जी वृत्ती आहे ती ह्याच्यामध्ये खूप चांगली असते. कारण कष्ट करण्याची ताकद या राशीच्या पुरुषांमध्ये जबरदस्त दिसून येते. खास करून शारीरिक मेहनत घेण्याची ताकद खूप चांगली असते. फक्त थोडंसं ज्याला आपण निर्णय क्षमता म्हणतो त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मेष राशीचे जे पुरुष असतात ते साधारणतः आधी कृती आणि मग विचार हा भाग करतात. त्यामुळे बऱ्याच वेळा यांचे निर्णय चुकतात किंवा बऱ्याच वेळेस हाती आलेल्या संधी वाया जातात. तर इथे थोडंसं लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. भोगप्रधानता हा या राशीचा गाभा आहे. म्हणजे ह्या ज्या व्यक्ती आहेत ह्या थोड्याशा भोगी असतात. आधुनिक सर्व प्रकारच्या सुखसुविधा आपल्याकडे असायला हव्यात आणि आपण त्याचा लाभ घ्यायला हवा, आपण त्या भोगायला हवा. हा भाग यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. अर्थातच मेष राशीमध्ये एकंदरीत 3 नक्षत्र येतात, अश्विनी, भरणी आणि कृत्तिका. पैकी अश्विनी नक्षत्राचे जे पुरुष असतात हे नेहमी तुम्हाला बिझी दिसतील, कुठल्या ना कुठल्या कामामध्ये गर्क दिसतील, स्वतः काम करतील, दुसऱ्यालाही कामाला लावतील. यांच्याकडे लिडरशिप क्वालिटीसुद्धा खूप चांगले असते. नंबर 1ला राहणं यांना पसंत पडतं. नेहमी जे काय करतील त्याच्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करते. स्वातंत्र्य, फ्रीडम यांच्यासाठी फार महत्त्वाचं असतं. दुसरं जे नक्षत्र आहे ते म्हणजे भरणी. भरणी नक्षत्राचे जे पुरुष असतात यांच्या बाबतीत सुद्धा कष्ट करण्याची ताकद यांच्यामध्ये खूप चांगली असते. मनात आलं तर 24 तास काम करतील, कित्येक दिवस काम करतील आणि एकदा आळस सुरू झाला की कित्येक दिवस आळसातच बसून काढते. याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. प्रिडिक्टेबिलिटी यांच्यामध्ये थोडीशी कमी असते. म्हणजे हे नेमकं कधी कसं काय वागतील याच्याबद्दल नेमकं सांगू शकत नाही. व्यसनाधीन होण्याची शक्यता यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात असते. यांच्यामध्ये सुद्धा थोडंसं लॅविश लाईफस्टाईल किंवा अधिभौतिक सुखाची आवड यांच्यामध्ये जास्त असते. पण बऱ्याच वेळेस त्याकरता लागणारे प्रयत्न असणारे थोडेसे कमी पडतात. या गोष्टीमध्ये थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मुळात
निर्णय क्षमता चांगली असून ते एखादा निर्णय घेऊन तो पूर्णतः मार्गी लावणं हा भाग यांनी जर का स्वतःमध्ये आणला तर अर्थातच या व्यक्ती खूप पुढे जाऊ शकतील. तिसरं जे नक्षत्र आहे ते म्हणजे कृत्तिका नक्षत्र. मेष राशीतला जो तिखटपणा आहे, जो तेज तर्रारपणा, जो बिंदास्त बेफिक्रीपणा आहे आणि जी स्वातंत्र्यप्रियता आहे किंवा कष्ट करण्याची जबरदस्त जोम ताकद जी दिसून येते ती मूलतः कृत्तिका नक्षत्राच्या पुरुषांमध्ये जबरदस्त दिसून येते. तसं पाहिलं तर कृत्तिका नक्षत्राचं पहिलं जे चरण आहे तेच मेष राशीत येतं, परंतु अतिशय स्वातंत्र्यप्रिय अशा प्रकारचं नक्षत्र आहे. स्वतःच्या हिमतीने पुढे जाणारं आहे, दुसऱ्याची मदत घेतलेली यांना आवडत नाही, परंतु बेफिक्री बेधुंदपणा हा जो किंवा ॲरोगन्सी हा जो भाग आहे यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात दिसून येतो. डोळ्यांच्या संदर्भातील त्रास किंवा लागणं कापणं खरचडणं अशा प्रकारचे त्राससुद्धा यांना जीवनामध्ये बऱ्याच प्रमाणात दिसून येतात. तर एकंदरीत तुम्हाला आता समजलं असेल की मेष राशीचे जे पुरुष असतात त्यांचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं. आता थोडी आपण चर्चा करू की धनु राशीच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. धनु राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये भाग्यस्थानामध्ये किंवा नवम स्थानामध्ये येणारी ही रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो गुरु आहे. या राशीचं जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि द्विस्वभावाची ही रास आहे. लक्षात घ्या, धनु राशीच्या ज्या स्त्रिया असतात यांचं व्यक्तिमत्व अतिशय उत्तम असतं, आकर्षक असतं. राहणीमान सुव्यवस्थित नीट नेटकट टापटे, परंतु सोबर फॅशन करणं यांना आवडतं. खूप काही डार्क फॅशन करणं किंवा खूप आधुनिक फॅशन करणं हा भाग यांच्यामध्ये नसतो. थोडासा धार्मिक असा धर्माला मानणारे असा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांचं बोलणं सुद्धा खूप चांगलं असतं. अतिशय चांगल्या प्रकारे बोलतील. स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट, समोरच्याचा सेल्फ रिस्पेक्ट राखणं यांना अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांच्यामध्ये असणारी ऊर्जा. कुठलीही धनुराशीची जी स्त्री आहे ती तुम्हाला एका ठिकाणी बसते दिसणार नाही. काम करण्याची ताकद ही यांच्यामध्ये जबरदस्त असते. एखादी गोष्ट मनात आणली तर ती पूर्ण करून दाखवायची ही गोष्ट फार महत्त्वाची असते. खास करून घरामधील किंवा घराबाहेरील दोन्ही ठिकाणची कामं करणं यांना आवडतं. ते काम करण्याची जबरदस्त इच्छा त्यांच्यामध्ये असते. आधी काम करतील मग आराम करतील हा भाग यांच्यामध्ये खूप चांगला दिसून. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांच्यामध्ये माणुसकी अतिशय चांगली दिसते. म्हणजे एखादा जर का व्यक्ती त्रासामध्ये असेल, दुःखामध्ये असेल तर धावून जातील आणि आपल्या स्वतःकडून जेवढे शक्य होत असेल तेवढे त्यांना मदत करते. तर मदत करण्याची जी भावना आहे ती धनुराशीच्या स्त्रीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची दिसते. म्हणूनच त्यांची जी इमेज आहे ती इमेज समाजामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आशावान असतात. लक्षात घ्या, यांच्या वैयक्तिक जीवनांमध्ये कितीही दुःख असेल, कितीही त्रासदायक असेल, वेदनादायी यांचं जीवन असेल तरी तुम्हाला वर करणे दिसणार नाही. कारण नेहमी आशावान असतात की कधीतरी जण आपले दिवस बदलतील, कधीतरी आपल्या जीवनामध्ये सुख हे येतील किंवा त्याचा आपण अनुभव घेऊ. हा भाग यांच्यामध्ये खूप चांगला असतो. म्हणजे जीवनाकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी ही धनु राशीच्या स्त्रियांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येते. यांना फिरणं वगैरे आवडतं. त्याचप्रमाणे थोड्याशा धार्मिक आणि देवभोळ्या मगाशी सांगितलं त्याप्रमाणे यांचा जो भाव आहे तो दिसून येतो. अर्थात ह्या ज्या राशीच्या ज्या स्त्रिया असतात यांच्यामध्ये दमखम खूप चांगल्या प्रकारचा असतो आणि खरेपणा, सत्यतेची चाड किंवा आस यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. यांच्यासाठी स्वतःचा आत्मसन्मान किंवा सेल्फ रिस्पेक्ट हा फार महत्त्वाचा असतो. धनुराशीमध्ये कोणतरी 3 नक्षत्र येतात. पहिलं जे आहे ते मूळ नक्षत्र. मूळ नक्षत्राबद्दल बऱ्याच प्रमाणात काही कहाण्या आहेत किंवा बऱ्याच प्रमाणामध्ये गैरसमज आहेत. तसे मात्र मूळ नक्षत्राच्या स्त्रिया मुळातच नसतात. अर्थात मूळ नक्षत्र आहे हे कार्यकर्तृत्वाच्या बाबतीत जबरदस्त दिसून येतं. म्हणजे जर का तुम्ही त्यांना एखादी जबाबदारी दिली तर ती सिंगल हँडेडली पूर्ण करून दाखवते. निर्णय क्षमतासुद्धा यांच्यामध्ये खूप चांगली असते आणि आपपरभाव किंवा भूतदया ह्याच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. देव भोळ्या असतात, धर्मावरती विश्वास ठेवणाऱ्या असतात, देवधर्माच्या गोष्टी पाळणाऱ्या असतात, त्या पूर्णसुद्धा करणाऱ्या असतात. त्यांचं राहणीमान, वागणं, बोलणं हे अतिशय चांगल्या प्रकारचं असतं. कधी कधी तिखट होऊ शकतं. जर का समोरचा व्यक्ती जर का वाकड्यात गेला तर मात्र मूळ नक्षत्राच्या ज्या स्त्रिया त्याला सोडणार नाही. सरळ सरळ वागणारं हे नक्षत्र आहे. तरीसुद्धा चांगल्या गोष्टींकडे लक्ष देणार आहे किंवा समोरच्याला मदत करणारं असं नक्षत्र आहे. दुसऱ्याच्या दुःखाने द्रवित होणारं असं हे नक्षत्र आहे. कार्यकर्तृत्व यांचं अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतं. फक्त आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास ज्याला आपण पित्त प्रकृती यांच्यामध्ये दिसून येते आणि पित्त प्रकृतीच्या संदर्भातले जे त्रास आहेत हे खास करून यांच्यामध्ये दिसून येऊ शकतात. दुसरं जे नक्षत्र आहे ते आहे पूर्वाषाढा. पूर्वाषाढा नक्षत्राची जी स्त्री आहे ती उत्तम गृहिणी असू शकते किंवा उत्तम स्वयंपाक करणं वगैरे त्यांना खूप चांगल्या प्रकारचं दिसून येतं. राहणीमान खूप चांगलं असतं. नृत्यनाट्य, चित्रपट यांची आवड असते. लाईफस्टाईलची सुद्धा यांच्याकडे आवड दिसून येते. तिसरं जे नक्षत्र आहे ते उत्तराषाढा. उत्तराषाढा नक्षत्रामध्ये लिडरशिप क्वालिटीज थोड्या चांगल्या असतात आणि उत्तराषाढा नक्षत्राच्या ज्या स्त्रिया यांच्यामध्ये थोडासा इगोचा भाव तुम्हाला दिसून येऊ शकेल.
तर हा थोडा वेगळा भाग आहे. तरीच हा भाग याच्यामध्ये उत्तराषाढ नक्षत्रामध्ये दिसून येतो. अर्थात उत्तराषाढ नक्षत्राचं जे पहिलं चरण आहे, म्हणजे एक चरण जे आहे ते धनु राशीमध्ये दिसून येतं. तर एकंदरीत तुम्हाला आता समजलं असेल की धनुरास ही नेमकी कशी असते किंवा धनुराशीची जी स्त्री असते ही नेमकी कशी असते. यांची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती अतिशय चांगली असते. एकंदरीतच म्हणजे सरळ सरळ वागणाऱ्या ह्या स्त्रिया असतात. जसं आपण चर्चा करतो आहोत की मेष राशीचा पुरुष आणि धनुराशीची स्त्री पती पत्नी म्हणून जर का वैवाहिक जीवनात असते तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्याची शक्यता किती प्रकारची असेल किंवा त्यामागचे कारण कोणते असेल. लक्षात घ्या, दोन्हीच्या राशी आहेत या कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये त्रिकोण योगात येणाऱ्या राशी आहेत. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी किंवा यांचे जे स्वभाव असतील तुम्हाला सारखे दिसतील, सेम दिसतील. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट, आत्मसन्मानाची भावना, जी की दोन्ही राशींसाठी तेवढी महत्त्वाची आहे. परंतु मेष राशीचे जे पुरुष आहेत त्यांना स्वतःसाठी महत्त्वाचे आहे सेल्फ रिस्पेक्ट. दुसऱ्याचा सेल्फ रिस्पेक्ट राखणं यांना बऱ्याच वेळेस कठीण जातं. आणि इथे धनुराशीच्या स्त्रीसाठी सुद्धा सेल्फ रिस्पेक्ट महत्त्वाचे आहे. इथे क्लॅशेस होऊ शकतात. मेष राशीचा जो पुरुष आहे तो समोरच्याची सेल्फ रिस्पेक्ट राखणं कधी कधी त्याला तेवढंसं महत्त्वाचं वाटत नाही. त्याच्यामुळे दोघांमध्ये क्लॅशेस होऊ शकतात, वादविवाद होऊ शकतात आणि त्यामुळे त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं. बऱ्याच वेळेस या कारणामुळे सुद्धा ज्या ठिकाणी आपल्याला सेल्फ रिस्पेक्ट मिळेल, ज्या ठिकाणी आपलं व्यक्तिमत्व समजलं जाईल, अशा ठिकाणी धनुराशीची जी स्त्री आहे ती अट्रॅक्ट होऊ शकते, आकर्षित होऊ शकते आणि त्यान्वये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्याची शक्यता जास्त आहे. भावनात्मक इन्व्हॉल्वमेंट ज्याला आपण म्हणतो किंवा इमोशनल इन्व्हॉल्वमेंट म्हणतो ती होऊ शकते. तर ही गोष्टसुद्धा थोडी महत्त्वाची ठरते. याचप्रमाणे इथे शारीरिक आकर्षणाचा जो भाग आहे तो सुद्धा महत्त्वाचा ठरतो. लक्षात घ्या, मेष राशी जे पुरुष आहेत यांच्यामध्ये पुरुष तत्व मगाशी सांगितल्याप्रमाणे जास्त असतं आणि पुरुषांमध्ये कामभावनेची जी आवड असते ही थोडी जास्त असते आणि ती कामभावना जर का पूर्ण केली गेली नाही धनुराशीच्या स्त्रीकडून. लक्षात घ्या, धनुराशीच्या स्त्रियांमध्ये सुद्धा कामभावनेचा जो स्तर असतो तो चांगला असतो, परंतु जेवढा एक्सपेक्टेड असतो कारण मेष राशीच्या पुरुषांकडे हा थोडा जास्त प्रमाणात असतो. तर यामुळे सुद्धा मेष राशीचे जे पुरुष आहेत हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये सम्मिलित होऊ शकतात. अर्थात या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं राहील. समोरासमोर बसून चर्चाद्वारे सुद्धा या गोष्टी बऱ्याच प्रमाणात मला नॉर्मल करता येऊ शकतील. ही गोष्टसुद्धा तेवढीच महत्त्वाची राहते. याचप्रमाणे मेष राशीचे पुरुष म्हणा किंवा धनुराशीची स्त्रिया म्हणा यांना आधुनिक जीवनाची आवड असते. खास करून मेष राशीच्या पुरुषांना ही जास्त असते किंवा अधिभौतिक किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे ते थोडेसे भोगप्रिय असतात. आधुनिक सोयीसुविधा आपल्याकडे असायला हव्यात, आलिशान असा प्रकारचं आपलं लाईफस्टाईल असायला हवं अशी त्यांची नेहमीच अपेक्षा असते. तर तशाच प्रकारचं कोणी व्यक्ती किंवा स्त्री त्यांच्या आयुष्यामध्ये आलं की ज्यांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड, आर्थिक स्थैर्य खूपच चांगलं आहे किंवा त्यांचं वागणंसुद्धा खूप व्यवस्थित आहे, लॅविश लाईफस्टाईल, तर त्या व्यक्तीकडे सुद्धा आकर्षित होण्याची शक्यता मेष राशीच्या पुरुषांकडून हे जास्त होऊ शकते. अर्थात त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी जर का तुम्हाला प्रमोशन हवं असेल किंवा आर्थिक चांगले लाभ मिळवायचे असतील तर त्या ठिकाणी सुद्धा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये दोघेही म्हणजे मेष राशीचे पुरुष किंवा धनुराशीची पत्नी आकर्षित होऊ शकते. हे सुद्धा कारण होऊ शकतं. याचप्रमाणे मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन्ही ज्या राशी आहेत ह्या अग्नितत्वाच्या आहेत किंवा पुरुष तत्व आहे, त्यामुळे बऱ्याच वेळा दोघांमध्ये क्लॅशेस वगैरे शकतात आणि त्यांचं जे जीवन आहे वैवाहिक जीवन हे एक सूर्य असल्यासारखं वाटतं. म्हणजे प्रत्येक दिवस हा सारखा आहे, प्रत्येक दिवसामध्ये होणाऱ्या घटना घडवणी सारख्या जीवनामध्ये काही ट्विस्ट नाही. तर त्याकरता सुद्धा हे सुद्धा कारण होतं बऱ्याच वेळेस वैवाहिक जीवनामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्याकरता. तर इथे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. आता ह्या नंतरचे जे कारण आहे ते सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरतं. जर का या दोघांमध्ये म्हणजे मेष राशीचे पुरुष आणि धनुराशीची पत्नी या दोघांमध्ये कोणी एक जर का एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये आला आणि ते जर का दुसऱ्याला समजलं तर केवळ आणि केवळ सुडाची भावना म्हणजे समोरचा विवाहबाह्य संबंधामध्ये गेला म्हणून आपण पण करावं ही जी सुडाची भावना आहे त्यामुळे सुद्धा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये व्यक्ती येऊ शकतात. या दोघांपैकी पती किंवा पत्नी दोघांपैकी एक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये येऊ शकतात. ही जी कारणं आहेत ही कारणं महत्त्वाची आहेत आणि बऱ्याच वेळी ही कारण जर का तुम्ही समजून घेतली तर अर्थातच एक्स्ट्रा मॅरिटलमध्ये अफेअरमध्ये येणं थोडंसं कठीण म्हणजे मग एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होणार नाही. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे तुमच्या पत्रिकेमध्ये शुक्र जो ग्रह आहे शुक्रग्रहसुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो. म्हणजे भिन्न लिंग व्यक्तीप्रती आकर्षणाचा जो भाव आहे हा मूलतः शुक्रावरून पाहिला जातो. शुक्र जर का तुमच्या पत्रिकेत मेष, मिथुन, सिंह, तूळ, वृश्चिक, मकर, कुंभ या राशीमध्ये असेल
तर एक्स्ट्रा मॅरिटल तर तुमच्यामध्ये भिन्न लिंग व्यक्तीप्रती जे आकर्षण असतं हे थोडंसं हेल्दी असतं, दांडकं असतं. लक्षात घ्या. म्हणजे फक्त या राशीमध्ये शुक्र असला मग तुमचा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होईल असं अजिबात नाही. तर या शुक्रावर जर का मंगळ आणि शनीची दृष्टी असेल किंवा अशा या राशीतला शुक्र जर का मंगळ, शनी, राहू या ग्रहांच्या युती केंद्र प्रतियोगात असला तर मग एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्याची शक्यता वाढते. मी वाढते असं म्हटलं आहे, पूर्णपणे ते होईलच असं नाही. त्याकरता तुमची कुंडली पाहणं गरजेचं ठरतं. अशाच प्रकारचे योग जर का नवमांश कुंडलीमध्ये जरी असले तरीसुद्धा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्याची शक्यता जास्त प्रमाणात होते. त्याकरता तुमची कुंडली पाहणं गरजेचं ठरतं. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीचा पती आणि धनुराशीची पत्नी परस्पर वैवाहिक सहजीवनात असतील तर त्यामध्ये एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्याची शक्यता किती असते, कशा प्रमाणात असते या संदर्भातली चर्चा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला, आपण याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.